मोठा घोटाळा चालू आहे। हे मोठमोठे गाड्या इकडे उभ्या आहेत। हा कोणाच्या गळ्यामध्ये हा इतका मोठा प्लॉट टाकण्याचा प्रयत्न चालू आहे। माझ्या तर तलाठ्यांनी जो पंचनामा केला, सगळ्या इकडचे फोटो वगैरे काढले त्यांनी, त्यांच्या हिशोबात त्याचं लेटर तुम्हाला ते देतीलच। स्थानिक जे आमदार असतील, नगरसेवक असतील, नेते मंडळी असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा राजकीय जे लोक किंवा प्रशासनाचे लोक असतील किंवा बीएमसीचे लोक असतील, ह्यांचं ह्या ठिकाणी लक्ष कसं नाही। गोरेगाव मध्ये असं अनधिकृतपणे हे लोक झाडं तोडतात आहे मोठ्या प्रमाणावर। हा यांना मोठा पाठिंबा देणारे माणसं कोण? ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाड तोड झाली, त्याच्याकडे हे लोक दुर्लक्ष कसं करू शकतात? का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? ह्याच्यामध्ये कुणाचं काय आहे ते आपल्याला काय समजत नाही आणि ते शोधून काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आपण काही दिवसापूर्वी या ठिकाणी गणेश घाट आहे बघा, हा गणेश घाट आहे वांगूर नगरला, आणि त्याच्या ह्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता इकडे डंपर वगैरे उभे आहेत आणि या ठिकाणी सगळ्या गाड्या उभ्या आहेत। आणि या गाड्या ज्या उभ्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही बघू शकता माती जमा केलेली आहे, तिकडे मातीचे ढिगारे टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी पूर्वी झाडं होती, कांदळवन होतं, ते सगळं कापून त्याच्यावरती प्लेन करून घेण्यात आलेला आहे। तो विषय आपण खूप दिवसापूर्वी मांडला होता। मुक्तार शेख त्यांनी पाठपुरावा त्या गोष्टीचा केलेला होता आणि आज त्या संबंधी काही ऑफिसर या ठिकाणी आलेले आणि त्यांनी इकडची पाहणी केली। तर आपण मुक्तार शेख यांच्याशी बोलूया, कोण आलेला, काय विषय होता? या ठिकाणी आपण भांगूर नगर गणेश घाट या ठिकाणी आता उभे आहात। याच्या अगोदर 23 फरवरीला माझी तक्रार होती, त्याला मी फॉलोअप घेऊन कांदळ विभाग, उपजिल्हाधिकारी, इकडं BMCला तक्रार टाकलं, पण काही आवश्यक जसं ॲक्शन व्हायला पाहिजे तसं ॲक्शन काही झालेली नाही आहे हे मला दिसून येतं। आणि ऑफिसर सुद्धा आता विक्रम बाद साहेब आलेले, इकडे तलाठी होते, आहे अजून ते आता येऊन स्थळ पाणी करून गेले। ते बोलले की माझ्या एका स्थळ पाणीने काय होणार नाही का, याच्यामध्ये ना वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळ विभाग हे लोकांनी येऊन इकडे बघायला पाहिजे की काय झालंय। आता मी तक्रार टाकून 1 महिन्याचं वर झालंय, ते आतापर्यंत बघायला आलेलं नाहीये की ऑनलाईन तक्रार त्यांनी केलेली नाही त्या ठिकाणी। आता याच्यामध्ये हे स्पष्ट दिसून येते की काहीतरी मोठा घोटाळा चालू आहे। हे मोठमोठे गाड्या इकडे उभ्या आहेत। हा कोणाच्या गळ्यामध्ये हा इतका मोठा प्लॉट टाकण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या हिशोबाने। आणि थोडं बोलायचं होतं की तलाठी आले तेव्हा आम्ही पण होतो। तर तलाठ्यांनी जो पंचनामा केला, सगळ्या इकडचे फोटो वगैरे काढले त्यांनी, त्यांच्या हिशोबात त्याचं लेटर तुम्हाला ते देतीलच। पण त्या पंचनामा करताना त्या ठिकाणी ते जे लोक बसलेत, त्या ठिकाणी जे लोक बसलेले आहेत त्यांना विचारणा केली की जागा कोणाची आहे, तुम्ही काय इथे तंबू घातलाय, तुम्ही का बसलाय, तर त्यांनी काय उत्तर? त्यांची सर्व उडवाउडवीची उत्तर होती। एक तर दोन माणूस पळून गेले तिकडून, तुझं काय इकडं, तू कशाला शेड बांधलाय? आता त्या ठिकाणी तो छोटा शेड बांधलाय, आता पुढे जाऊन तो मोठा शेड होणार आणि या वॉलला पूर्ण बाउंड्री वॉल होणार। आपण पुढे बघू शकता पूर्ण झाड आहे, हे झाड पुढे जाऊन तुटणार। पण आम्ही किती सुरक्षित, आता पावसाळ्याचा, आता हा उन्हाळा गेल्यावर पावसाळा येणार, तर पावसाळ्यामध्ये आपलं झाडं किती कामी येतात हे महानगरपालिका आम्हाला सांगण्याची गरज नाही की किती झाडं कामं, आणि ते पण मँग्रोव सारखी झाडं किती कामाला येतात, हा पाणी ताडायला काम करतात। पण आता या ठिकाणी ह्या मँग्रोव झाडं कापण्यात आलेली आहे आणि काय इकडे मँग्रोव होती का, मी त्याचा फोटो पण जोडली आहे, पण आतापर्यंत त्याची काही कारवाई झालेली नाही। आता या ठिकाणी स्थानिक आमदार पण आहे, स्थानिक नगरसेवक, अगोदर नगरसेवक नव्हते तेव्हा हा काम झालेला पण नव्हता। आता नगरसेवक आले, जिंकून आले, कुठल्याही पक्षाचा असो, पण माझं म्हणणं आहे की बाई तुम्ही झाडं तोडत आहात तर तुम्ही परवानगी घेतली का? आणि इतकं मोठं झाड तोडण्यास तुम्हाला परवानगी दिली कोण? बरोबर, हा इतका मोठा प्लॉट वेकेंट केला तुम्ही गणेश घाटच्या समोर, तर याचा तुमचा दुसरा उपाय काय? मोठमोठ्या गाड्या रात्री दिवसा उभ्या आहेत, याचा मागे काय आहे? यांचं तुम्ही हे जागा या लोकांना दिली का? काही जागा त्यांचीच होती अगोदर, पण जागा होती तुमची, पण याच्यावर जे झाड होते, जे संरक्षण आपलं, ते झाडं तुम्ही तोडली। आमचं फक्त हेच मत आहे, लोक बोलणार की अरे तुझं काय त्या ठिकाणी, आमचं फक्त मत इतकंच आहे की भाई या ठिकाणी जे झाडं होती, झाडं का कापली याचं आम्हाला उत्तर पाहिजे। कारण झाडं कापण्या मर्डर केस असं लागतो, मी असं ऐकलंय की मी 302-307 लागतं, पण या ठिकाणी काही कलम लागली नाही, ते बिंदासपणे आरामशीर गद्द्यावर बघा बसलेले आहेत आणि आम्ही धावपळ करत आहोत। मी एकदा पुन्हा विनंती करतो
या फेसबुकच्या माध्यमातून, आपल्या TV9च्या माध्यमातून, की याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. अशा लोकांना आपण तुरुंगात टाकावं. हे परत असे घडलं नाही पाहिजे. गोरेगावमध्ये असं अनधिकृतपणे हे लोक झाडं तोडतात आहे मोठ्या प्रमाणावर. हा यांना मोठा पाठिंबा देणारे माणसं कोण? मुख्तार शेख यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी घडतायत, हे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडतोड होते, याला कुणाचा पाठिंबा आहे? आणि स्थानिक जे आमदार असतील, नगरसेवक असतील, नेते मंडळी असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील, किंवा राजकीय जे लोक किंवा प्रशासनाचे लोक असतील, किंवा BMCचे लोक असतील, ह्यांचं ह्या ठिकाणी लक्ष कसं नाही? एखाद्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालं, एखाद्या ठिकाणी फेरीवालाच बघा ना, आता फेरीवाल्याचा विषय आहे, फेरीवाल्यांना उचलतायत, त्यांचे पेपर चेक केले जातात, कुणाचे आहे नाही आहे. तर ह्या ठिकाणी कारवाई एकदम तत्परतेने केली. आणि ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडतोड झाली आहे, त्याच्याकडे हे लोक दुर्लक्ष कसं करू शकतात, का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, का ह्याच्यामध्ये कुणाचं काय आहे ते आपल्याला काय समजत नाही. आणि ते शोधून काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ दे ना. असा जो प्रकार ठिकठिकाणी घडतोय तो उघड करणं गरजेचं आहे, कारण झाडं हा खूप महत्वाचा पार्ट आहे. झाडामुळे निसर्गाचा समतोल राहतो. तो समतोल बिघडवण्याचा ह्या घटनेमार्फत काम केलं जात आहे, तर त्याला आपलं रोखलं पाहिजे. व्हिडिओला शेअर करा. सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.